गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग मित्रांनो, काल आपल्याकडे सुट्टी होती, परंतु US मार्केट चालू होतं आणि परवा रात्री आणि काल रात्री खूप ड्रामा तिथे झालेला आहे. परवा रात्री अचानक न्यूज आली की ट्रम्पने जे काही टॅरिफ्स आहेत ते 90 दिवसांसाठी पॉज केलेले आहेत. त्यानंतर तिथलं मार्केट खूप शूटअप झालं. नॅसडॅक 12% गेला होता हायर साईडला. त्यानंतर चायनाने सुद्धा त्यांच्यावरती पुन्हा टॅरिफ्स लावले. त्यानंतर काल तिथे मार्केट ऑलमोस्ट 4% पडलेलं आहे आणि आता जे त्यांचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट 2% अजून डाऊन आहेत. परंतु हे सगळं पाहिलं तरीसुद्धा गिफ्ट निफ्टी जी आहे तर ती ट्रेड करत होती. तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 23,400पर्यंत गेली होती, म्हणजेच 900 पॉईंट मार्केट वर गेलं होतं. त्यानंतर ते खाली येऊन काल जे काही मार्केट तिथे पडले US मार्केट, तर त्यामुळे आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट जे आहे ते साधारण 450 ते 500 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे, की जे पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो की खूप मोठं गॅपअप आहे. ओके. त्यानंतर जर आपण पाहिलं तर FISDIचा डेटा वगैरे पाहण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण हे खूप सडन गॅपअप आहे. परंतु ट्रम्प हा ट्रस्टेड माणूस नाही एवढं मात्र नक्की. ते कधीही कुठलीही पॉलिसी आणू शकतात किंवा कधीही चेंज करू शकतात, हे लक्षात असू द्या. त्यामुळे मार्केट ते एकटेच ड्राईव्ह करतात. म्हणजेच कसं की आता साहजिकच आहे त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर असणार आहे, परंतु ते त्या प्रेशरला जुमानत नाहीत. जसं की आपण पाहिलं की चायनावरती एवढे टॅरिफ्स लावताना त्यांची ॲपल असेल, त्यानंतर टेस्ला वगैरे ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत तर त्या सगळ्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चायनामध्ये आहेत, की मेजरली ते तिथनं प्रोडक्शन करतात. असं असतानासुद्धा ते बिलकुल टॅरिफ्स लावायला घाबरत नाहीत. म्हणजेच काय की कधीही काहीही होऊ शकतं जोपर्यंत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत, हे लक्षात असू द्या. तर आज मार्केट चांगले गॅपअप ओपन होतं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये हा गॅपअप सस्टेन होईल का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामागचं कारण असं, काल रात्री जे काही TCS आहेत त्याचे रिझल्ट आलेले आहेत. तर ते TCSचे रिझल्ट सगळ्यांना माहीत होतं ऑलमोस्ट की ॲज पर एक्सपेक्टेशन येण्याची शक्यता फार कमी होती आणि तसंच झालेलं आहे. एक्सपेक्टेशनपेक्षा थोडेसे खराब रिझल्ट आलेले आहेत. आता मेजरली डिपेंड आहे गायडन्सवरती. तर गायडन्ससुद्धा साहजिकच आहे की त्यांचे मेजरली क्लायंट्स USमध्ये आहेत. त्यामुळे तिथनं साहजिकच आहे की आता हे टॅरिफ्स वाढल्यामुळे बिझनेस कसा येईल, काय येईल याबद्दल सर्टनिटी नाही आहे. त्यामुळे आता नक्की काय होईल, काय नाही होईल ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर आजचा दिवस कसा असू शकतो, तर IT स्टॉक्समध्ये पडझड होऊ शकते, परंतु ऑलरेडी IT स्टॉक्स खूप पडलेले आहेत. मग जर इथनं जर शॉर्ट कवरिंग आलं तर एक चांगल्यापैकी रॅली आपल्याला IT स्टॉक्समध्ये पाहायला मिळू शकते, परंतु ते सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्येच आपल्याला कळेल. पाहूयात काय होतं ते. तर मग अशा पद्धतीनं आज काही स्टॉक स्पेसिफिक सांगण्यासारखं काही फार नाही आहे. परंतु मार्केट जर एवढं गॅपअप ओपन होत असेल तर साहजिकच हे सगळे स्टॉक्स ऑलमोस्ट गॅपअपच ओपन होतात चांगल्यापैकी. त्यामुळे आता मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करते या सगळ्या गोष्टींना हे पाहणं जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.